शेअर मार्केट काय आहे? तर हे एक असे ठिकाण आहे ज्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची खरेदी विक्री स्टॉक ब्रोकरच्या माध्यमातून केल्या जातात. स्टॉक ब्रोकर शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी काही प्रमाणात कमिशन घेत असतो. भारतामध्ये कोणत्याही प्रकारच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री करायची असेल तर ती स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून करण्यात येते. भारतामध्ये मुख्यतः दोन स्टॉक एक्सचेंजेस आहेत, BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. शेअर मार्केट म्हणजे काय याची माहिती आपल्याला मिळाली. आता आपण शेअर म्हणजे काय याची माहिती घेऊ. शेअरचा अर्थ असतो भाग. भाग म्हणजे शेअर. बाजार किंवा शेअर मार्केटमध्ये शेअर विकत घेणे म्हणजेच कोणत्याही कंपनीचा भाग विकत घेणे. यात गुंतवणूकदार काही पैसे कंपनीला देतो, त्याबद्दल कंपनी त्याला हिस्सेदारी देते. जर कोणा एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि तुम्ही त्यातील एक शेअर विकत घेतला तर कंपनीत तुमची 1% हिस्सेदारी होऊन जाते. आणि जर भविष्यात कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअरची किंमत वाढते व जर त्या काळात तुम्ही शेअर विकले तर तुम्हालाही नफा मिळतो. आता आपण ब्रोकरची माहिती घेऊया. तुम्हाला शेअर बाजाराविषयी जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याशी संबंधित सर्व बाबींची माहिती घेणे आवश्यक आहे. यामधील अशी एक महत्त्वाची बाजू म्हणजे शेअर ब्रोकर म्हणजे स्टॉक ब्रोकर. तुम्ही शेअर ब्रोकर बद्दल नेहमीच ऐकले असेल. तुम्ही विचार करत असाल की शेअर ब्रोकर म्हणजे काय, शेअर मार्केटमध्ये त्याचे काम काय आहे. शेअर बाजारात ब्रोकरचे काम खूप महत्त्वाचे आहे. ब्रोकर शेअर बाजार आणि गुंतवणूकदार यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. कोणताही गुंतवणूकदार ब्रोकरच्या माध्यमातूनच शेअर बाजारात शेअरची खरेदी आणि विक्री करू शकतो. तुम्हाला शेअर बाजारात प्रवेश करायचा असेल तर प्रथम डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते आवश्यक आहे. दोन्ही खाती फक्त ब्रोकर उघडू शकतात. कोणत्याही गुंतवणूकदाराची खरेदी विक्रीची ऑर्डर शेअर बाजाराला पोहोचवणे हे ब्रोकरचे काम आहे. जेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारात ऑर्डर देतो, कोणते शेअर्स खरेदी करायचे, कधी खरेदी करायचे, किती खरेदी करायचे, मग ब्रोकर त्यांच्या क्लायंटच्या ऑर्डर शेअर बाजाराला पोहोचवतात. या व्यवहारासाठी ब्रोकर त्यांच्या क्लायंटकडून शुल्क आकारतात. ह्या शुल्काला ब्रोकरेज म्हणतात. स्टॉक ब्रोकर ही एखादी संस्था किंवा स्टॉक एक्सचेंज म्हणजे नोंदणीकृत व्यक्ती देखील असू शकते. ब्रोकर कसे काम करतात हे एका उदाहरणाने आपण समजून घेऊया. समजा तुम्हाला एक्स कंपनीचे 50 शेअर्स खरेदी करायचे आहे. तुम्ही जेव्हा शेअर बाजारात एक्स कंपनीचे 50 शेअर्स खरेदी करण्याची ऑर्डर देता तेव्हा ब्रोकर तुमची ऑर्डर शेअर बाजाराला पोहोचवतो आणि एक्स कंपनीचे 50 शेअर्स विकू इच्छिणाऱ्या कंपनीचा किंवा त्या व्यक्तीचा शोध घेतो. जेव्हा हे शेअर्स कोणी विकतो तेव्हा ते तुमचे शेअर्स खरेदी होतात. त्यानंतर कंपनीचे शेअर्स तुमच्या डीमॅट खात्यात येतात आणि तुमच्या ट्रेडिंग खात्यातून पैसे कापले जातात. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही शेअर्स विकता तेव्हा शेअर ब्रोकरला अशी व्यक्ती किंवा कंपनी बाजारात सापडते ज्याला विशिष्ट कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतात. त्यानंतर तुमच्या डीमॅट खात्यातून शेअर्स कापले जातात आणि पैसे तुमच्या ट्रेडिंग खात्यात येतात. हा व्यवहार पूर्ण होण्यास जास्तीत जास्त 2 दिवस लागतात. नवीन तंत्रज्ञानामुळे आता हे सर्व ब्रोकर त्यांच्या ग्राहकांना ॲप्स मार्फत थेट खरेदी आणि विक्रीचे व्यासपीठ प्रदान करतात. ब्रोकरच्या ॲप्समुळे लोकांना आता ब्रोकरला फोन करून ऑर्डर देण्याची गरज नाही. उलट ते स्वतः त्यांच्या मोबाईलवरून शेअर खरेदी विक्रीची ऑर्डर पाठवू शकतो. या सर्व प्लॅटफॉर्ममुळे आज शेअर बाजारात दर सेकंदापेक्षा कमी वेळा शेअरच्या किमतीत बदल होत राहतात. आता यातही स्टॉक ब्रोकरचे 2 प्रकार आहेत. फुल सर्व्हिस स्टॉक ब्रोकर म्हणजे पूर्ण सेवा देणारे स्टॉक ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर. आता पाहूया पूर्ण सेवा देणाऱ्या स्टॉक ब्रोकरची माहिती. फुल सर्व्हिस स्टॉक ब्रोकर्स हे असे ब्रोकर्स आहेत जे त्यांच्या क्लायंटला डीमॅट खाते कसे उघडायचे आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी याच्या टिप्स देतात. शेअर्स कधी खरेदी आणि कधी विक्री करायची, IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. या ब्रोकर्सकडे तुम्ही फोनवरून ऑर्डर देऊ शकता. तसेच शेअर्स खरेदीसाठी मार्जिनची पण सुविधा देतात. म्हणजेच तुमच्याकडे असलेल्या भांडवलाच्या काही पट रकमेचे शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता. या ब्रोकरच्या अनेक शहरांमध्ये शाखा असतात. ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी या ब्रोकरची फी देखील जास्त असते. काही ब्रोकर्स देखील 3-in-1 मध्ये खाते उघडतात, ज्यामध्ये पहिले बचत खाते, दुसरे डीमॅट खाते आणि तिसरे ट्रेडिंग खाते. जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँका स्टॉक ब्रोकर्स म्हणून काम करतात. या बँका 3-in-1 खात्याची सुविधा देतात. कोणत्याही बँकेत जाऊन तेथे डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडू शकता.
भारतातील काही लोकप्रिय फुल सर्व्हिस स्टॉक ब्रोकर्स: ICICI डायरेक्ट, HDFC सिक्युरिटीज, शेर खान, मोतीलाल ओसवाल, IIFL सिक्युरिटीज, SBI सिक्युरिटीज, ॲक्सिस सिक्युरिटीज. डिस्काउंट ब्रोकर. आता आपण डिस्काउंट ब्रोकर बद्दल माहिती घेऊ. नावाप्रमाणेच डिस्काउंट ब्रोकर त्यांच्या क्लायंटकडून शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी पूर्ण सर्व्हिस स्टॉक ब्रोकरपेक्षा खूप कमी पैसे घेतात. हे स्टॉक ब्रोकर त्यांच्या गुंतवणूकदारांना अत्यंत कमी ब्रोकरेज शुल्कात शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याची सुविधा देतात. कमी ब्रोकरेजमुळे ते तुम्हाला पूर्ण सेवा स्टॉक ब्रोकरसारखी देऊ शकत नाहीत. यामध्ये स्वतःच्या माहितीच्या आधारे ऑर्डर्स द्यावी लागते. डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात, परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी कोणत्याही टिप्स देत नाहीत. डिस्काउंट स्टॉक ब्रोकर सोबत काम करताना तुम्हाला सर्व काम स्वतः करावे लागतात. उदाहरणार्थ, शेअरची खरेदी आणि विक्री, संशोधन, पोर्टफोलिओ व्यवस्थापन इत्यादी. तुम्हाला तुमचे डीमॅट खाते स्वस्तात उघडायचे असेल तर तुमच्यासाठी डिस्काउंट ब्रोकर सर्वोत्तम आहे. बरेच डिस्काउंट ब्रोकर डीमॅट खाते पूर्णपणे विनामूल्य उघडतात. डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला IPO, शेअर्स, म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. भारतातील काही आघाडीचे डिस्काउंट ब्रोकर: एंजल वन, झिरोदा, ग्रोव आणि ॲपस्टॉक्स. चांगला स्टॉक ब्रोकर कसा निवडायचा? स्टॉक ब्रोकर निवडण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टॉक ब्रोकरची आवश्यकता आहे याची खात्री करा. जर तुम्हाला शेअर बाजाराविषयी काहीच माहिती नसेल तर तुम्ही पूर्ण सेवा स्टॉक ब्रोकर सोबत शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता. परंतु जर तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही डिस्काउंट स्टॉक ब्रोकरकडे तुमचे डीमॅट खाते उघडू शकता. पण लक्षात ठेवा की डिस्काउंट ब्रोकर तुम्हाला शेअर मार्केटशी संबंधित टिप्स देत नाही. सेबी आणि शेअर बाजारात नोंदणीकृत असलेला स्टॉक ब्रोकर निवडा, कारण जर तुम्ही सेबी आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत नसलेल्या ब्रोकरकडे गेलात तर तुमच्यासोबतही फसवणूक होऊ शकते. स्टॉक ब्रोकर निवडण्यापूर्वी ब्रोकरचे सर्व शुल्क तपासा. कोणतेही छुपे शुल्क नाहीत हे देखील तपासा. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचा चांगला स्टॉक ब्रोकर निवडू शकता.